महाराष्ट्र टीडीएफचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या आदेशान्वये व नाशिक जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष रवींद्र मोरे, कार्यवाह किशोर जाधव, कोषाध्यक्ष मोहन चकोर तसेच महाराष्ट्र राज्य फेडरेशन सदस्य दत्तात्रय आदिक यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील आजी-माजी टीडीएफचे कार्यकर्ता मेळावा सिन्नर येथे संपन्न झाला। सदर मेळाव्यात सन 2024 ते 2027 या 3 वर्षाच्या कालखंडासाठी सिन्नर तालुका टीडीएफची कार्यकारिणीची निवड माध्यमिक लोकशिक्षक मंडळाचे उपाध्यक्ष व टीडीएफचे नेते दौलतराव मोगल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। कार्यकारिणीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून MVP शिक्षण संस्थेचे संदीप पडवळ, कार्याध्यक्ष म्हणून ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे पुंजाजी रामजी भोर, विद्यालयाचे अशोक कचरे, उपाध्यक्ष विजय शिंदे, मनीषा बनकर, कार्यवाह किरण मिठे, सहकार्यवाह रवींद्र कोकाटे, वैशाली वाजे, कोषाध्यक्ष सचिन मोरे, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र काकड, प्रसिद्धी प्रमुख विजय काळे, सदस्य रामदास वाजे, ज्ञानेश्वर गारे, मधुकर बागुल, संजय शेलार, दिलीप हगबने, मारुती सांगळे, रामेश्वर मोगल, भारत पाटील, रावसाहेब केदार, संजय इलग, किशोर जाधव, दत्तात्रय आदिक, राजेंद्र मिठे, एकनाथ खैरनार यांची निवड करण्यात आली। मिळालेल्या संधीचे सोने करून तालुक्यातील प्रत्येक शाळेपर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे कार्य व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असे मत निवड झालेल्या कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। ऑनलाईन सिन्नर तालुका टीडीएफचे आजी-माजी पदाधिकारी सदस्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी ज्ञानेश्वर शिरसाट, सिन्नर।